नमस्कार. आपला 6व्या अध्यायाचा म्हणजे ध्यानयोगाचा आत्मसंयम योगाचा अभ्यास चालला आहे. या अध्यायाची सुरुवात जी झाली ती भगवानुवाचनी झाली आणि त्यामुळे भगवंतांनी त्याला हवा असणारा जो विषय आहे म्हणजे खरा अवघड विषय आहे, ध्यानाचा विषय आहे, योगाची ध्यानावस्था कशी आहे ते आपल्याला तो सांगतो आहे. त्यामुळे भगवंतांनी सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे यापूर्वी सांगून झालेलाच विषय की हा जो योगी आहे त्यांनी कर्माच्या फळाचा त्याग केलेला आहे. तो कर्तव्य कर्म करतो आहे, तुमच्या आमच्यासारखाच नरदेह धारण केलेला आहे आणि त्यामुळे तो कर्तव्य कर्म करतोच आहे, परंतु त्या कर्माचं फळाकडे त्याचं लक्ष नाही आणि ईश्वराने दिलेलं कर्म या वृत्तीनं तो ती कर्म करतो आहे. त्याला योगी म्हणायचं, त्याला संन्यासी म्हणायचं, अशी सुरुवात भगवंतांनी केली. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की हा जो योगी आहे हा योगी कुठल्याही प्रकारच्या इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त नाही. मी थोडीशी पार्श्वभूमी का सांगते ते आपल्याला लगेच कळेलच, कारण आज आपण जे 3 श्लोक शिकणार आहोत ते अर्जुनाने नवीन एक त्याच्या मनातली शंका व्यक्त केलेली आहे. पण त्या शंकेपूर्वी भगवंतांनी काय सांगितलं त्याची थोडीशी आपल्याला आठवण देण्यासाठी ही पार्श्वभूमी सांगते की हा योगी आहे, हा संन्यासी आहे. या योग्याला कुठल्याही प्रकारच्या इंद्रियांच्या भोगाची आसक्ती नाही आहे. हा जो योगी आहे तो वृत्तीनं अत्यंत शांत आहे, त्याचं अंतःकरण अगदी स्थित शांत असं तृप्त असं आहे. आपण पाहिलं आहे की त्याच्या दृष्टीने दगड सोने माती हे सगळं सम आहे, त्याच्या दृष्टीने सुख दुःख जय पराजय सगळं समान आहे. अशा या संन्यासाच्या योग्याचं वर्णन भगवंतांनी केलं आहे. आणखीन एक गोष्ट भगवंतांनी सांगितली की हा जो योगी आहे या योग्याला म्हणजे त्याचं सच्चिदानंद ब्रह्म जे की त्या ब्रह्माशी ऐक्य झालं असल्यामुळे त्याला उत्तमातला उत्तम कधीही न कमी होणारा समाधानाचा अनुभव त्याला मिळतो आहे. हा जो योगी आहे हा संन्यासी आहे तो अतिशय आनंदी आहे, समाधानी आहे. म्हणजे असं हे का मुद्दाम उल्लेख करायचा तर आपल्याला ज्या दृश्य जगातल्या समाधान देणाऱ्या सुख देणाऱ्या आनंद देणाऱ्या नित्य नव्या गोष्टी असतात असं आपल्याला वाटतं. मग आपल्या लक्षात येतं की अरे हे कायमचं सुख देणारं नाही. मग कायमचं सुख आनंद देणारी गोष्टसुद्धा या योग्याजवळ या संन्यासाजवळ आहे. इतका तो भगवंताशी एकरूप झालेला आहे. आता हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे हे सगळं भगवंत अध्यायाच्या सुरुवातीपासून आपल्याला सांगतो आहे. आणि हे सगळं अर्जुनासारखा अत्यंत उत्तम श्रोता चित्त मन देऊन ऐकतो आहे. म्हणजे त्याचं काही सुटलेलं नाही आहे, श्रवण करताना काही राहिलेलं नाही आहे, मनापासून त्यांनी सगळं ऐकलेलं आहे. या अशा अर्जुनाचा प्रश्न असणार आहे. म्हणून अर्जुनसुद्धा कसा आहे तर तो समचित्त होऊ शकत नाही आहे ह्याची तक्रार त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर भगवंताजवळ केली. आपला तो भाग झाला आहे. भगवंताला अर्जुन म्हणाला की अर्जुना श्रीकृष्णा तू मला सांगितलेलं पटलं, परंतु असं आहे की तू जो समत्व योग सांगतोयस ना तो समत्व योग मन चंचल असल्यामुळे मला नित्य स्थिरपणानं माझ्याजवळ तो धरता येईल असं वाटत नाही. प्रांजलपणे अर्जुनाने आपली जी काही अडचण आहे ती सांगितली की चंचल मन आहे, त्यामुळे हा समत्व योग मला कळला असला तरी मला तो मानवणारा नाही आहे, मला हे झेपणारं नाही आहे. त्यावर आपल्याला आठवत असेल की भगवंतानी अर्जुनाला असं म्हटलं की नाही अभ्यासाने आणि वैराग्याने हे चंचल मनसुद्धा तुला ताब्यात आणता येईल आणि हा समत्व योग जो आहे तो तुला कळेल असं भगवंतांनी ठामपणानं अर्जुनाला सांगितलं. आता अर्जुनाचा आणखीन एक नवा प्रश्न नवी समस्या अर्जुनाच्या पुढे आहे. अर्जुन मला ठीक आहे त्याची पण योगावर श्रद्धा आहे. तो जे की योगी संन्यासीचं वर्णन भगवंत अर्जुनासमोर करतायत ते त्याला अगदी पटलं आहे. आता त्याला असं वाटतं आहे की हे सगळं मिळण्यामध्ये आपल्या जीवनाची काही वर्ष खर्च होणार आहेत आणि मग हे समजा भगवंत प्राप्तच झाला नाही, हे समजा आपल्याला मिळालं नाही, आधीच आपला देह ठेवला गेला किंवा योगापासून आपण हे सगळं जे काही अभ्यास करतो आहे त्या अभ्यासामध्ये काही खंड पडला, काही कारणाने खंड पडला तर काय होईल अशी एक समस्या अर्जुनाच्या मनात आहे. आपण त्या समस्येचा विचार आज करणार आहोत, सविस्तर विचार करणार आहोत. आपल्या असं लक्षात येईल की अरे आपलीच समस्या अर्जुनाने सांगितली. आपल्याला सुद्धा या सगळ्या अभ्यासामुळे ह्याची आवड निर्माण जरूर झाली आहे,
परंतु आपल्या छोट्या मोठ्या कारणाने या अभ्यासामध्ये खंड पडतो, साधनेमध्ये खंड पडतो. आणि मग साधनेमध्ये खंड पडला की मनात असं येतं की अरे हे सगळं आपण करतो आहे, पण जे नेमकं मिळायला हवं ते मिळणार आहे का, आणि मग जे जर मिळणार नसेल तर हे करायचं का, असा प्रश्न आज तुम्हाला परिचय करून देणार आहे मी. की एखादं ध्येय उराशी बाळगून जर काम केलं तर अडचणी येतात, येत नाही तशातला भाग नाही, पण त्या अडचणींवर मात माणूस करू शकतो. असे कितीतरी उदाहरणं आपल्यासमोर असतात. तर हा प्रश्न अर्जुनाच्या मनात आला आहे की आपण एवढं करायचं आणि समजा ते अर्धवट राहिलं, मध्येच खंड पडला, तर मग परत गाडी शून्यावर की काय, असं झालं तर मग कशाला करायचं, असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अर्जुनाने सांगितलेली समस्या तुमच्या आमच्यासाठी पण अत्यंत उपयोगी आहे. 3 प्रश्नामध्ये ही समस्या, म्हणजे समस्या एकाच श्लोकात आहे, पण त्या समस्येबद्दल त्याचं मत व्यक्त करण्यासाठी 3 श्लोकांचा उपयोग अर्जुनाने केला आहे. त्यातला 37वा श्लोक आहे. अयति श्रद्धयोपेतो योगाश्चरित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कागतिं कृष्ण गच्छति. प्रश्न विचारतोय की श्रद्धया उपेतः अयतिः. काय होत आहे की श्रद्धा आहे, हा जो योगी आहे त्याची श्रद्धा आहे योगावर, जो कोणी साधना करणार आहे त्याची त्या योग साधनेवर श्रद्धा आहे, परंतु होत आहे काय, तो अयतिः, म्हणावं तसं संयमी नाही आहे, म्हणावं तसं त्या योगाशी अगदी पूर्णपणानं एकाग्र होत नाही आहे, कुठेतरी गडबड होते आहे. आणि योगाचलित मानस, आणि त्यामुळे योगापासून या सगळ्या साधनेपासून तो विचलित होतो आहे, त्याचं मन जरा विचलित होतं आहे. भगवंताजवळ आपलंच मन व्यक्त करतो आहे की तू म्हणतोयस ते पटलं आहे, अगदी योगावर श्रद्धा पण आहे, या अध्यात्मावर आमची श्रद्धा आहे, दासबोधाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आम्हाला करावा असं वाटतो, पण काय होतं कुठेतरी पुन्हा खंडित होतं, पुन्हा कुठेतरी असं वाटतं की काय हे होणार आहे का आपल्याच्याने, जाऊ दे, सोडून देऊया, असं म्हणून आम्ही पुन्हा त्याच्यापासून दूर जातो. असं जे आपल्या बाबतीत घडतं तोच प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो आहे की योगाचलित मानसा, इतकं सगळं त्या योगावरती आपला श्रद्धा आहे, विश्वास आहे, तरी मन ना असं विचलित होतं. आणखीन काय होतं, योग संसिद्धीम अप्राप्य, आणि त्यामुळे म्हणावी तशी प्रगती होत नाही. त्या योगसिद्धी जी आहे, भगवत प्राप्ती जी आहे, भगवंताचा जो साक्षात्कार व्हायला हवा आहे तो होत नाही आहे. असा मोठा प्रश्न आहे की इतका विश्वास आहे, इतकी श्रद्धा आहे, त्या दृष्टीनं कामही करतो आहे, पण मधूनच काहीतरी मन विचलित होतं, मधूनच काहीतरी साधनेत खंड पडतो, आणि मग जे व्हायला हवं आहे, जे भगवत प्राप्त व्हायला हवं आहे, भगवंताची प्राप्ती व्हायला हवी आहे, ती प्राप्ती काही होत नाही आहे. कां गतिं गच्छति, आशाची गती काय होते, खंड पडला तर काय होतं, असा मोठा प्रश्न आहे. भगवंताने आता याचं उत्तर काय द्यायचं ते तो देणारच आहे, पण अर्जुनाचा हा प्रश्न आधी आपण समजावून घेऊया. प्रश्न वाचता वाचता आपल्या मनाला अतिशय आनंद झाला की अरे आपलं सगळं मन वाचता आलं की काय. शिवाजीराव भोसल्यांनी मनाचा एक्सरे असा एक छान विषय मांडला, आणि खरंच जर का आपल्या शरीराचा एक्सरे, शरीरातल्या आतल्या इंद्रियांचा एक्सरे काढता येतो तसा मनाचा काढता आला तर. पण आता अर्जुनाने आपल्या मनाचा एक्सरे काढला आहे. आपल्या मनात अगदी असंच असतं की आपण जे करतोय त्याच्यात खंड पडतो, खंड पडला की आपल्याला असं वाटतं की अरे चा करूया का नको, शंकेखोर मन आहे आपलं, आणि मग मन विचलित होतं. भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत किंवा जे की आपण ध्येय घेतलेलं आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोचत नाही. परिणामी भगवंताला अर्जुन विचारतो की अशांचं काय होतं, कां गतिं, त्याची गती कोणती. आपल्याला सगळ्यांना खरं तर उत्तर माहिती आहे की हे सगळं आध्यात्मिक जे काही आपण इथे करतो आहोत ते सगळं पुढल्या जन्मामध्ये कॅरी फॉरवर्ड होतं. पण आत्ताच्या या 3 श्लोकांमधल्या अर्जुनाच्या प्रश्नांमधून आपल्याला ते जे काही आपण करतो आहोत त्याच्याबद्दलची खात्री वाटणार आहे. थोडीशी आपल्यामध्ये जी काही जर का खंड पडत असेल तर तो खंड पडणार नाही अशी पण गोष्ट होणार आहे. जे काही मन आपलं विचलित होत असतं ते मन विचलित होणार नाही असं पण थोडंसं घडणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण नुसतं संत म्हणतात
तर्क आहे, अंदाज आहे, हे सगळं कॅरी फॉरवर्ड होतं. एका जन्मातली गोष्ट नसते, अनेक जन्मात हे केलेलं असतं, म्हणून आपल्याला ते आत्ता त्याची गोडी लागली आहे वगैरे वगैरे. आपण जे काही बोलतो त्या सगळ्याचा गीतेमध्ये एक ठोस पुरावा आपल्याला मिळणार आहे. या दृष्टीने आपण या श्लोकाकडे पाहूया. आत्ता मी म्हटलं तसं की अर्जुनाचा प्रश्न हा तुमच्या माझ्या मनातला प्रश्न आहे. अर्जुनाची श्रद्धा डोळस आहे. तुम्ही आम्ही एक वेळ सगीनी केलं म्हणून भगिनी केलं असं म्हणून करायला जातो. आपली फार मोठी डोळस श्रद्धा दरवेळेस असतेच असं नाही, पण अर्जुनाचं तसं नाही आहे. अर्जुनाची डोळस श्रद्धा आहे आणि भगवंत जे काही सांगतो आहे ते त्याला अगदी खात्रीनं पटणारच आहे असं ते आहे. आपल्याला भलं भलं कोणी सांगू, परंतु आपल्याला ते पटतंच असं नाही. त्यामुळे अर्जुन आणि भगवंताच्या संवादामध्ये आपण नेमके कुठे कमी पडतो आहे ते आपलं आपण पाहूया. पण आपल्या लक्षात येईल की प्रश्न अर्जुनाचा आहे. अर्जुन सरळ मार्गी आहे, रुजू स्वभावाचा आहे, भगवंतावर त्याचा अत्यंत विश्वास आहे आणि भगवंत जे काही सांगणार आहे ते त्याला खात्रीनं पटणार आहे. अशा भगवंताजवळ अर्जुनाने आपलं मन मोकळं केलं आहे. तो असं म्हणतो आहे की शास्त्रावर, अध्यात्मावर, योगावर, भगवंतावर, संत मंडळीच्या सांगण्यावर माझी अगदी पूर्ण श्रद्धा आहे. पण तरी देखील जे कोणी अयती शब्द आपल्याला कळला आहे की ज्यांचं असं इंद्रियावर, मनावर, बुद्धीवर जो संयम नाही आहे, अयती आहे म्हणजे संयम नाही आहे पुरेसा, त्यांचं काय होतं, माझं काय होतं असं अर्जुनाने विचारलं नाही आहे. फक्त आपल्यापुरता विचार ठेवलेला नाही आहे. अशांचं काय होतं असा त्याचा प्रश्न आहे. आणि आता ह्या अयती शब्दाचा जर अर्थ विचारात घेतला तर आपल्या लक्षात येईल की एखादा जो साधक आहे तो योगाभ्यास करतो आहे, काहीतरी एखादं मनाशी त्यांनी पक्क ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चालू आहेत, पण ते प्रयत्न समजा अपुरे झाले, नाही यश मिळालं पुरेसं, तर त्याचं काय होतं. दुसरं अयती म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की छान भरपूर शास्त्रग्रंथ वाचलेले आहेत, योगाभ्यासाचा अभ्यास केलेला आहे, अगदी कर्म, भक्ती, ज्ञान या सगळ्याची चांगली माहिती आहे, पण प्रत्यक्ष साधना केलेली नाही. माहिती पुष्कळ आहे, ग्रंथ भरपूर वाचलेले आहेत, पण प्रत्यक्ष साधना जी करायला हवी ती साधना मात्र केली नाही आहे. अगदी प्रयत्न करूनही साधना करण्याची तयारी मात्र त्याची नाही आहे. ज्ञान पुष्कळ आहे पण प्रत्यक्ष साधना, त्याला अयती म्हटलं. आणि या अयती म्हणजे त्याला माहिती सगळी आहे, इच्छा सगळी आहे, पण तरीही प्रत्यक्ष साधना नाही, त्याचं काय होतं असा अर्जुनाचा प्रश्न आहे. योगाचलित मानसः चलितः, मन योगापासून चलित होतं, ढळतं, बाजूला होतं, विचलित होतं. म्हणजे ती जी काही योग साधना आहे, जी काही तो करतो आहे किंवा करायची नुसतीच इच्छा आहे, प्रत्यक्ष करत नाही आहे, त्याच्यामध्ये खंड पडतो. या मार्गात येऊन सुद्धा प्रत्यक्ष कृती होत नाही. आता खंड पडण्याची कारणं पण अनेक असू शकतात. एखाद वेळेस एखादी जीवनामध्ये अशी घटना घडते, दुःखदायक घटना घडते आणि असं वाटतं की ईश्वर काही नाही आहे, बस झालं तर काही करायचं नाही असं म्हणून सुद्धा खंड पडतो. किंवा कधी कधी निव्वळ आळसाने पण खंड पडतो. साधनेमध्ये खंड पडायला फार काही मोठी कारणं लागतात असं नाही आहे. श्रद्धा डळमळते आणि खंड पडतो. त्यामुळे चित्त विचलित का होतं याच्या कारणामध्ये की आपल्याला अमुक कारणामुळे विचलित होतं असं नाही, निरनिराळी कारणं घडतात आणि अगदी सहज, अगदी सोपं वाटणारं, सहज बाजूला करता येऊ शकणारं कारणसुद्धा विचलित होतं आणि आपण त्यापासून दूर जातो. आत्ता म्हटलं तसं की आळस हे एक मोठं कारण आहे, कारण मन इंद्रिय ताब्यातच नसतात. जेव्हा आळस येतो तेव्हा इंद्रिय आपल्या मनाला ओढतात आणि त्या कामाकडे नेतच नाही. तेही कारण फार मोठं साधनेमध्ये खंड आणणारं आहे असं आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे असं आहे की आपण जे काही साधना करतो आहे ती साधना आपल्या हिताची आहे, आपल्या कल्याणाची आहे, हे आपल्याला पक्कं माहिती आहे. म्हणून तर आपण या मार्गामध्ये आहोत. आपल्याला माहीत आहे की आपण जे करतो हे आपल्या कल्याणाचं आहे. आणि प्रपंच म्हटला, संसार म्हटला की त्याच्यामध्ये काही मोहाचे क्षण येतात आणि म्हणून प्रपंचात असणाऱ्या आपल्याला या मोहाच्या क्षणांमुळे आपल्या साधनेमध्ये खंड पडू शकतो. त्यातही काही तसं चुकीचं आहे, अशातला काही भाग नाही आहे. प्रश्न असा आहे की ही केलेली साधना वाया जाते
का कॅरी फॉरवर्ड होते. उत्तर आपल्याला माहिती आहे, परंतु ते उत्तर कळण्यापूर्वी अर्जुन कशा पद्धतीनं भगवंतापुढे आपली समस्या मांडतो आहे ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. मोहावर आळसावर मात करता आली पाहिजे खरं म्हणजे, पण ते जमत नाही, कारण इंद्रिय आपली ताब्यात नसतात, मन आपलं ताब्यात नसतं. मनाला निरनिराळ्या दृश्य जगातल्या विषयांची इतकी चटक लागलेली असते की त्यामुळे परत परत विषयांमध्ये मन रमतं. त्या विषयासाठी नुसतं मन वेडं होतं. मन ते मिळालं नाही तर अगदी मनाला चैन पडत नाही अशी परिस्थिती होते. आणि मग असं झालं की कसली साधना आली आहे. त्यामुळे साधनेला ही इंद्रिय, हे विषय, हे सगळे फार मोठे अडकाठी आणू शकतात, खंड पाडू शकतात. आपला नेहमीचा अनुभव आहे, सकाळी उठणं किती आवश्यक आहे आपल्याला पक्क माहिती आहे. आणि तशी आपली तयारी पण असते की उद्या उठायचं आणि जरा पहाटे लवकर उठलं, सगळं जग चालू होण्यापूर्वी उठलं तर छानपैकी ध्यान होतं, नामस्मरण होतं, असा आपला थोडाफार कधी कधीचा अनुभव पण आहे. पण तरीसुद्धा शरीर, मन, इंद्रिय आपल्याला या अशा प्रकारच्या कृतीपासून ते ताब्यात नसल्यामुळे आपल्याला ते जमत नाही आणि कळत असूनसुद्धा आपल्याकडून प्रत्यक्ष कृती होत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या साधनेमध्ये खंड पाडण्यासाठी असते ती म्हणजे अहंकार. आपण भगवंतासमोर शरणागत होत नाही. जर का आपण पूर्णपणानं भगवंतापुढे शरणागत झालो ना तर दोन्हीकडून फायदा होईल. आपला अहंकार दूर होईल ही एक गोष्ट, आणि जे काही हवं आहे ते भगवंत आपल्याकडून करवून पण घेईल. परंतु आपण सरेंडर होणं म्हणतो ना तसं होत नाही, शरणागत होत नाही. ग्रंथ वाचलेले आहेत, सगळं ऐकलेलं आहे, अभ्यास करतो, पण त्या साधनेत मी करतो आहे हा अहंकार आहे आणि तो जो काही आहे तो अडथळे आणतो. असाही विचार आपल्याला या अर्जुनाच्या प्रश्नाच्या वेळेला करायचा आहे की का असं अर्जुन म्हणतो आहे की अशी साधना करणाऱ्यामध्ये खंड पडतो. तो का खंड पडतो ते आपण समजून घ्यायला हवं आणि म्हणून आपली साधना सुटते. एखादा माणूस चांगला सत्संगाला जायला लागला, कुठे छान काहीतरी निरूपण प्रवचन चाललेलं आहे, तिथे नियमितपणाने जायला लागला, असं सगळं झालं, गोडी पण लागली त्याला, चांगलीच गोष्ट आहे. आणि मग अशी गोडी लागली असली तरी जुन्या आवडीनिवडी, जुने विषय सगळे काही लगेच संपून जातात असं नाही होत, त्या सगळ्या सोडल्या जातात असं नाही होत. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्या विषयांची ओळख असतेच ना. आणि त्यामुळे कधीकधी या साधकाचं असं होतं की तो दोन्ही साधण्याचा प्रयत्न करतो. त्या विषयातली त्याची जी काही गोडी आहे, आवड आहे, ती पण तो सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे सत्संगाला जाणं आणि ही गोडी लागलेली आहे हे पण साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पत्ते पण खेळायला जातो आणि ज्ञानेश्वरीच्या निरूपणालाही जातो. असं दोन्ही साधण्याचा तो प्रयत्न करतो. पण लक्षात असं येतं की विषय जे आहेत ते जिंकतात. मग कधी कधी एकाच वेळेला दोन असले तर होतं असं की आपण विषयांकडे जातो आणि मग हे काय आपल्याला यूट्यूबवर मिळतं ना ऐकायला, आणि म्हणून इकडे आपण लगेचच दुर्लक्ष करतो. त्यामुळे जरी ही अशा प्रकारची आवड निर्माण झाली असली तरी खंड पडायला अशा बारीकशा गोष्टीसुद्धा आपल्याला पुरतात. आता हे खरं आहे की आध्यात्मिक ग्रंथ वाचणारे किंवा सत्संगाला जाणारे लोक जे असतात त्यांच्यावर एक बारीकशा आरोप केला जातो की ते म्हणजे बाबा सारखं ब्रह्म, माया आणि आध्यात्मिक ह्याच्यातच बोलतात, म्हणजे जणू काही असं आहे की ते गंभीरच असतात. खरं तर असं काही नाही आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा नुसता बघितला आपण भगवान कृष्णाच्या फोटोकडे तरी आपल्या लक्षात येतं की अरे कायम स्माईल देणार आहे, कुठे काही गंभीर वगैरे काही असत नाही आहे. त्यामुळे अशा सत्संगाला जाणारे किंवा असं आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना असं गंभीरच राहायला वाटतं किंवा त्यांना मनोरंजन, करमणूक आवडत नाही किंवा त्यांना असं काही विनोद वगैरे केलेला आवडत नाही, अशी एक लोकांची समजूत असते. पण तसं खरं म्हणजे काही नाही आहे. याही सगळ्या मंडळी म्हणजे या मंडळींना याच दृश्य जगामध्ये वावरायचं असतं. त्यामुळे या सगळ्यांना काही मोठा संत मंडळींना या जीवनाचं उभं घालेलं आहे आणि कुठून आपण या ह्याच्यात पडलो असं काही नाही आहे. ते याच जगात राहतात, हसतमुख राहतात, सगळं या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी स्वीकारतात. पण त्यांचं जे काही समजूत असते ती आपल्यापेक्षा कशी वेगळी असते, या दृश्य जगात राहूनसुद्धा दृश्य जगामध्ये ते कसे अडकत नाहीत ते बघायचं असतं.
आपले आदरणीय पंतप्रधान खरं म्हणजे योगी आहेत, संन्यासी आहेत. परंतु आपल्या लक्षात आहे कितीही जरी जीवनाकडे या दृष्टीने पाहायचं असलं तरी देखील त्यांचं रहनसहन जे आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे पंतप्रधान म्हणून त्यांचा जो काही रोल आहे त्याच्यासही त्यांचं राहणीमान इतकं व्यवस्थित आहे ते आपल्या लक्षात येईल की असं नाही आहे की योगी असणाऱ्या, संन्यासी असणाऱ्या, आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या, अशा प्रकारचा ग्रंथ वाचणाऱ्यांनी अगदी असं गंभीरच राहायला पाहिजे असं काही नाही आहे, हेही आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आम्हाला हे जमतच नाही असं काही म्हणायचं कारण नाही आहे. तर ते जमताना हे पण कसं करता येईल, किती पर्सेंट त्याला वेळ द्यायचा आणि किती पर्सेंट त्याला गुण द्यायचं हे आपण ठरवायचं, एवढा फक्त विचार आपल्याला करायचा आहे. या दृष्टीने सुद्धा खंड न पडायला, म्हणजे हे सगळं करूनसुद्धा अगदी आपल्याला न कळणारी इंग्लिश किंवा आत्ताची हिंदी गाणी चालू आहेत, कुणालाही न कळता त्याच रिदममध्ये आपण नामजप करू शकतो. कोणालाही कळणार नाही, बाहेरून कोणालाही कळणार नाही. बाहेरून वाटेल की अरे यांनी या सगळ्यात पण भाग घेतला आहे, असं सुद्धा करता येऊ शकतं की. त्यामुळे ह्या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये या मंडळींना उभं चाललेलं असतं वगैरे असं मानायचं की कारण नाही. हळूहळू भगवंत उत्तर देणार आहे तेव्हा आपल्याला या गोष्टी कळणारच आहेत. आपण ना ह्या सगळ्या योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास, ज्ञानेश्वर माऊली, संत सगळे यांचे कुणाचेही फोटो पाहिले तर आपल्याला असं नाही वाटत की हे काहीतरी योगी आहेत, संन्यासी आहेत म्हणून या दृश्य जगापासून ते दूर पडलेले आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी म्हणजे छान मला एक व्याख्या कळली की स्माईलमध्ये जी काही थोडीशी वक्र येते ना, ती वक्रता खूप गोष्टी सरळ करून टाकते, म्हणून स्माईल असलंच पाहिजे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहायला आपल्याला सांगतात. स्मितहास्य तर भगवंताच्या चेहऱ्यावर कायमच आहे, सतत स्माईल देतो आहे. प्रत्येक वेळेला अर्जुन काहीतरी वेगळे प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित करतो आहे. दुःखी म्हणजे त्याला असणारे सगळी दुःख तो सांगतो आहे, तरी देखील भगवंत मात्र त्याच्यासमोर अतिशय हसतमुख आहे. आणि मग अशा हसतमुख भगवंताला प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे किंवा जी साधना आहे ती साधना गंभीर कशी काय असेल. आपल्याला ज्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचा आहे तो भगवंतच इतका हसतमुख आहे की त्याला प्राप्त करण्यासाठी आपला जो मार्ग आहे तो अत्यंत मार्ग सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा, आनंद देणारा घेणारा असाच आहे. थोडक्यात असं आहे की साधनेमध्ये सिन्सिअर असायला हवं, पण सिरियस असायची काही आवश्यकता नाही. हां, सिन्सिअरली प्रत्येक गोष्ट करायला हवी. भगवंतानं प्रहसन असा शब्द वापरला आहे, हसत हसत प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. म्हणजे मग पुन्हा तो साधनेत पडलेला खंड जी आहे ना ती साधना पुन्हा चालू आहे. प्रश्न निर्माण झाला, खंड पडला, आता काय, असं न करता पुन्हा नव्याने सुरू करणं, असं जर जमलं तर साधनेत खंड पडत नाही. किंवा खंड पडला तरी पुन्हा साधना नव्या जोमाने सुरू करता येते. अर्जुन म्हणतो हा जो साधनेत खंड पडणारा साधक आहे या साधकाला अप्राप्य योग संसिद्धी, योगाची सिद्धी प्राप्त झालेली नाही आहे, म्हणजे अजून झालेली नाही आहे. तो त्याच्या परीनं त्याला जमेल तशी साधना करतो आहे, त्याचं चित्तामध्येच विचलित होतं आहे, साधना खंडित होते आहे तरीही तो करतो आहे, पण त्याला योगाची सिद्धी काही प्राप्त झालेली नाही आहे. म्हणजे काय, योगाची सिद्धी प्राप्त होणं म्हणजे काय, आपल्याला काही माणसांना जे जमणार नाही आहे ते करून दाखवायचं नाही आहे, ती सिद्धी प्राप्त करायची नाही आहे. म्हणजे लहान रूप घेणं, मोठं रूप घेणं, पाण्यावरून चालणं, अग्नीतून चालणं, असल्या सिद्धींचा विचार आपल्याला गीता करायला सांगतच नाही आहे. मग कुठल्याच योगसिद्धी प्राप्त व्हायला पाहिजे तर आपल्या इंद्रियांवर आपला ताबा असला पाहिजे, मनावर आपला ताब्यात असला पाहिजे. दृश्य जगात असूनही कुठल्याही दृश्य जगातल्या गोष्टींची आसक्ती आपल्याला असता कामा नये. ही सिद्धी आहे. सिद्धी प्राप्त करायची म्हणजे काय, हवं नको पण गेलं पाहिजे. हा जो हव्यास आहे, आसक्ती आहे ती संपली पाहिजे, अहंकार संपला पाहिजे. ही सिद्धी प्राप्त करायला हवी, ती सिद्धी अजून प्राप्त झालेली नाही आहे. या अप्राप्य योग संसिद्धीम असं जे म्हटलं आहे याच्यातून आपण समजून घ्यायचं आहे की ते अजून प्राप्त झालेलं नाही, सिद्धी प्राप्त झालेल्या नाही आहे. म्हणजे तो जो काही योगी अभ्यास करणारा आहे तो अभ्यास करतो आहे, त्याच्या परीनं अभ्यास करतो आहे, मध्ये मध्ये खंड पण पडतं आहे,
पण तरी त्याला हे प्राप्त झालेलं नाही आहे. तर ती सिद्धी म्हणजे काय, म्हणून मन विचलित होतं, म्हणून अंतःकरण शांत नसतं. मग पुन्हा आपल्याला ती साधना करू का नको असा प्रश्न निर्माण होतो. मग कधी कधी ती साधना सोडून दिली जाते, कधी कधी पुन्हा जोमाने साधना केली जाते. अशा ज्या गोष्टी घडतात त्याला अर्जुन म्हणतो साधनेला सुरुवात केली आहे पण पूर्ण झालेली नाही आहे. आणि समजा आणखीन एक गोष्ट, याच्यामध्ये देह सोडायची वेळ आली म्हणजे मृत्यू झाला तर त्याची गती काय होते, खंड पडला तर काय होते. तसंच समजा म्हणजे आता तुमच्या आमच्या मनात प्रश्न असतो, आता आपण 70-80कडे झुकणारी मंडळी, आता काय आपल्याजवळ अवधी किती आहे माहिती नाही, मग आता आपण वेळा खटपट लटपट करतोय, त्याचा काही उपयोग आहे का, हा प्रश्न पण अर्जुन तुमच्या माझ्यासाठी भगवंताला विचारतोय की त्याची गती काय. समजा मृत्यू आला तर काय, ही साधना फुकट, नवीन जन्म आणि पुन्हा नव्याने सुरुवात, असा अर्जुन प्रश्न विचारतोय. आणि आपला हा प्रश्न भगवंताला विचारताना पुढल्या श्लोकामध्ये एक दृष्टांत पण अर्जुन देणार आहे. कसं, कशा पद्धतीने, म्हणजे असं आकाशामध्ये एखादा ढग आला आणि तो ढग समजा वारा आला आणि तो ढग सैरभैर झाला तर काहीच त्याच्याकडून होत नाही, पाऊस काही पडण्याची किंचितही शक्यता नाही, असाच तो ढग वाया जातो. तसं आमच्या साधनेमध्ये खंड पडल्यामुळे आमची साधना वाया जाणार की काय, अशी शंका अर्जुनाने विचारली. आणि पुढल्या श्लोकामध्ये तो त्याचा एक दाखला पण आपल्याला देतो आहे. कच्चिन्नो भयविभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथी. छिन्ना भ्रमिव, छिन्न भिन्न झालेला अभ्रम म्हणजे तो ढग जो आहे तो छिन्न भिन्न झालेला आहे. क्वचित न नश्यते, मग तसं नष्ट होऊन जाणार का, तो काय होतो, तो नष्ट होऊन जातो, पाऊस पडत नाही की त्या ढगाने, तो छिन्न भिन्न होतो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसं होणार का. सहा ब्रह्मणापती, तो जो सहा म्हणजे साधक आहे त्या भगवंताकडे जाणारा, भगवत प्राप्ती व्हावी या इच्छेनं काही साधना करणारा, त्या साधनेच्या मार्गात जर खंड पडला तर काय होईल, उभयविभ्रष्ट. हा उभय म्हणजे दोन्ही गोष्टी, हां दोन्ही गोष्टींमध्ये तो भ्रष्ट होऊन जाईल. म्हणजे काय, दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या दोन्ही गोष्टी, एक तर चालू असलेल्या साधनेमध्ये खंड पडला म्हणून भगवत प्राप्ती होणार नाही ही एक गोष्ट होईल. आणि उभय दोन्ही या दृश्य जगात जन्माला आल्यावर या नरदेहाला ज्या काही गोष्टी भोवताली मिळणाऱ्या आहेत, ज्याच्यासाठी मोठा अट्टाहास केलेला असतो, विषय वासनांचा म्हणतात तशी गोडी लागलेली असते, त्याच्यात काही आनंद मिळालेला असतो, ते पण गेलं आणि हे पण गेलं. आपल्या मराठीत म्हणे ना, तेल पण गेलं आणि तूप पण गेलं, हाती दुपाटणं आलं. तशी होणार की काय अवस्था, कारण छिन्न विछिन्न झालेला ढग जसा काहीच देत नाही तसं आमचं होणार का. आम्ही केलेली साधनेत खंड पडला आहे, नाही भगवंताची प्राप्ती, आणि जी काही म्हणतात तसं इंद्रियांना गोडीला वाटते असे जे काही विषय आहेत त्या विषयांमध्ये पण आम्ही इकडून पण तिथे पण नाही आणि इकडे पण नाही, पुन्हा मागं जावं तर मागंही जाता येत नाही, अशी थोडीशी परिस्थिती होते. म्हणून दोन्हीकडून उभयविभ्रष्टा दोन्ही ठिकाणी असं आपलं नुकसान होतं की काय, असा प्रश्न साधकाच्या मनातला अर्जुनाच्या तोंडी व्यासाने घातला आहे असं आपल्याला दिसेल. आणि खरंच आहे, दोनही बाबतीमध्ये आपल्याला विचार करायला पाहिजे की चालू असलेली साधना खंडित होणं आणि मग त्या साधनेचं काय. बरं, खंडित होण्याचे जे की कारणं सांगितली ती आपण पाहिली, त्याखेरीज हे महत्त्वाचं कारण की देह किती काळ आपला आहे माहीत नाही, त्यामुळे देह जर गेला, मृत्यू जर आला तर ही जी ह्या जन्मात केलेली साधना आहे त्या साधनेचं काय होतं. या श्लोकात भगवंतानी म्हणजे यापूर्वीच्या एका श्लोकात भगवंतानी अर्जुनाला महाबाहो म्हटलं आणि आत्ता अर्जुनाच्या तोंडी हे प्रश्न आहेत. अर्जुन पण भगवंताला महाबाहो म्हणतो. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथी. इथे आपल्याला अर्जुन म्हणतोय भगवंताला महाबाहो. एकच विशेषण दोघांना वेगवेगळ्या वेळेला वापरलं आहे. आपल्या लक्षात आहे की 35व्या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला महाबाहो म्हटलं होतं. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहंचलम. आणि भगवंताची ती स्टाईल आहे. अर्जुन जेव्हा भगवंताला म्हणाला की तुझे समत्व मला सांगितलंस ते मला पटलं, परंतु मन अतिशय चंचल असल्यामुळे हे काही शक्य नाही, आणि तेव्हा लगेचच
अर्जुनाने म्हणजे ही शंका व्यक्त केली अर्जुनाने की चंचल मन असल्यामुळे मला काही हा समत्वाचा हे काही जमेल असं वाटत नाही, असं म्हटल्याबरोबर भगवंत म्हणाला की येस यू आर राईट. पण त्याला अर्जुनाला संबोधताना महाबाहो म्हटलं. महाबाहो असंशयम मनहा दुर्निग्रहम चलम. तू म्हणतोस ते बरोबर आहे महाबाहो की अरे खूप कठीण असतं त्या चंचल मनाला असं एकाग्र करणं, खरंच कठीण आहे, याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. मग महाबाहो का म्हटलं असेल तर तुझ्या बाबतीत मात्र हे असं होणार नाही. तू महापराक्रमी आहेस, तुझ्या जर हिंमत आहे, वीर आहे, शूर आहेस, तुने असं म्हटला का मा की चंचल मन आहे ते मला स्थिर करता येत नाही, असं त्या महाबाहोतून त्याला सांगायचं आहे. मग इथे भगवंतानी अर्जुनाला महाबाहो म्हटलं की अरे शूरवीर अर्जुना, बरोबर आहे चंचल मनाला स्थिर करता येत नाही, खरं आहे, पण तू महाबाहो आहेस असं दाखवून द्यायचं होतं. आत्ता आपल्या लक्षात येईल की इथे अर्जुन भगवंताला महाबाहो म्हणतो आहे. आणि ही पण गोष्ट खरी आहे की भगवंत खरंच महाबाहो आहेत. भगवंतानी पण कित्येक राक्षसांना ठार मारलेलं आहे, वीर आहेत, पराक्रमी आहेत. आणि अशा वीर पराक्रमी ते योगी पण आहेत, योगेश्वर आहेत. आणि त्यामुळे भगवंतानी अगदी जसं अर्जुनाला ठरवून महाबाहो असं विशेषण वापरलं, तसं आत्ता अर्जुनाने सुद्धा भगवंताला की तो योगी आहेस, तू योगेश्वर आहेस, तूच माझी शंका दूर करू शकतोस असं जणू काही म्हणायचं आहे. म्हणून आत्ता भगवंताला महाबाहो असं संबोधिलेलं आहे अर्जुनाने, असं लक्षात येईल. तर असं या निरनिराळ्या जगामध्ये जे काही विषय आहेत त्या विषयांपासून आपण दूर आलेलो आहोत. म्हणजे या सगळ्याची गोडी आपल्याला लागलेली आहे. याचा अर्थ दृश्य जगातल्या विषयांची गोडी संपले असं होत नाही, कारण त्याच्याशी परिचय झालेला आहे आपला. त्यामुळे दृश्य जगातल्या गोष्टी कशा आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याचं स्मरण होणं हे स्वाभाविक आहे. इकडे सत्संगाची पण गोडी लागलेली आहे, नाही यशातला भाग नाही, शास्त्रग्रंथ वाचावेत, अभ्यास करावा असं पण आपल्याला वाटतं आहे. भले त्याच्यातलं सगळं ज्ञान झालेलं आहे, अनुभव काही आलेला आहे असं नाही, परंतु याची पण गोडी लागलेली आहे. आणि अशी मधली स्थिती आपली आहे, इकडली पण गोडी लागली आहे पण जुनं विसरलेलं पण नाही आहे. आणि मग त्याचं आम्ही लगेच आमच्या परीनं आमचंच कसं बरोबर आहे असं सांगतो की जसं आहे तसं राहायला नको का, कधी इकडे पण गेलं पाहिजे, कधी तिकडे पण गेलं पाहिजे, कधी कधी इकडल्या मैत्रिणींना पण आनंद दिला पाहिजे, कधी कधी इकडे पण त्या मैत्रिणींना ओढलं पाहिजे, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपलंच कसं बरोबर आहे असं आपण सांगत असतो. तशी इथं आपल्याला आठवण होईल की खरं आहे. आणि त्या दृष्टीने अर्जुन शंका विचारतो आहे. पुढल्याही श्लोकामध्ये अर्जुन म्हणणार आहे की माझा जो संशय आहे ना हा तुमच्याशिवाय म्हणजे भगवंताशिवाय कोणीच दूर करू शकणार नाही. लगेच पुढला श्लोक जो आहे 39वा, बघा पहिल्या श्लोकामध्ये शंका विचारली, त्या शंकेला योग्य असं एक उदाहरण फक्त त्यांनी घेतलं ढगांचं, की असं घडतं का की ते ढग जसा छिन्न विछिन्न होतो तसं त्या जातो वारा आला की, आणि त्या ढगाचा उपयोग काहीच होत नाही, अगदी 4 थेंबसुद्धा पाऊस पडत नाही, तसं होतं का. आपल्या खंड पडला किंवा देह गेला तर मग ह्या साधनेचं काय होतं, ही साधना वाया जाते का, असा प्रश्न विचारला, त्याच्यासाठी दृष्टांत दिला. आणि हे तूच मला सांगू शकतोस असं 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला म्हणणार आहे की हे मला अन्य कोणी सांगूच शकणार नाही. एतन्मे संशय कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्तान्न युपपद्यते. कृष्णा एतन्मे संशयम, कृष्णा हा जो माझा संशय आहे ना, हे जे मला प्रश्न पडला आहे ना, अशेषतः म्हणजे संपूर्णपणे अगदी माझं मन पक्क त्याच्यापासून समाधानी होईल असं अशेषतः संपूर्णपणानं छेत्तुमर्हसि, माझी सगळी शंका दूर करणं तुलाच शक्य आहे. अर्हसि तुलाच फक्त हे, तूच त्याच्यासाठी योग्य आहेस, तूच त्याच्यासाठी समर्थ आहेस. अस्य संशयस्य छेत्ता, या संशयाला छेदून टाकणारं, हा संशय दूर करणारं. त्वद अन्य, तुझ्याशिवाय दुसरं न उपपद्यते, मिळणं शक्यच नाही. तू आणि तूच, माझ्या मनातली ही शंका तू आणि तूच दूर करू शकतोस अशी खात्री या 39व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला दिली आहे. आणि असं म्हणणं याचा अर्थच असा आहे की आता तू माझ्या मनातली शंका नीट दूर कर,
तू सांगितलेलं मला पटणार आहे आणि म्हणून तू मला सांग, असा अर्जुनाचा थोडा आग्रह भगवंत सद्गुरूच्या जागी आहे आणि अर्जुन त्याचा अतिशय लाडका शिष्य आहे. एकीकडे भाऊ आहे, एकीकडे मेहुणा आहे. सगळी नाती आठवली तर अर्जुनाची अगदी रास्त मागणी आहे आणि भगवंतानी ती पुरी करावी असं त्याला वाटतं आहे. आता आपल्याला सुद्धा ना आपण अधीर झालेलो आहोत की भगवंत काय नेमकं उत्तर देणार आहे अर्जुनाला. त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की अरे खरंच आपल्यासाठीच जणू काही अर्जुन प्रश्न विचारतो आहे. आपण जे की करतो आहे ना ते आपल्याला योग्य वाटतं आहे. पुढल्या जन्मामध्ये ते येणार आहे असं आपण ऐकून आहोत. भगवंत आता त्याच्याबद्दल आपलं उत्तर देणार आहे, ते सगळं ठीक आहे. पण अन्यथा म्हणजे जर थोडंसं जरी हे होईल याची खात्री नसेल तर करावं का असं आपल्या मनात येईल की जर का हे असंच्या असं होणार नसेल, पुढला जन्म आपल्याला काही माहीत नाही काय येईल ते, आणि मग हे असंच का जाणार आहे, मग कशाला या भानगडीत पडायचं असं आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. करायचं का मग हे सगळं असं आपण मनात आणू. आणि हीच गोष्ट अर्जुनाला साधकांच्या मनात हे असेल असं गृहीत धरूनच अर्जुनाने हा प्रश्न विचारला. आता भगवंत हा सर्वज्ञ आहे. एकीकडे त्याला म्हटलंच आहे परमात्मा आहे, सर्वशक्तिमान आहे, वीरबाहू असं आत्ता म्हटलं आहे त्यांनी. आणि आत्ता मी म्हटलं तसं तो अर्जुनाचा सद्गुरू पण आहे आणि त्यामुळे आपल्या शंकेचं निरसन हाच करू शकतो असं त्यांनी सांगितलं. एकदा ही शंका दूर झाली की मग साधक निर्णय घेईल. साधक काय निर्णय घेईल, पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जर का काही येणाऱ्या मध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणींवर साधक मात करेल. जर का हे असं उपयोगाला पडणार आहे याची खात्री मिळाली तर साधक तन मन धनाने ती साधना करेल आणि ती प्रगती त्याची चांगली होईल. येतील काही अडचणीमध्ये त्या अडचणींबरोबर तो मात करेल असं होईल. खरी गोष्ट आहे, एखादी गोष्ट मिळवायची असेल तर अनेक जन्मांचं फळ असतं असं आपण म्हणतो. आपल्याला पण हे खात्रीनं वाटतं. मग अशी मी म्हटलं तसं की आपण पण आता एका झुकणाऱ्या वयाकडे आलेली मंडळी आहोत. त्यामुळे आपल्यालासुद्धा या जन्मी ईश्वरप्राप्ती नाही तर ईश्वरप्राप्तीकडे जाण्याच्या मार्गात तरी आपण आहोत. पुढल्या तरी का होईना कुठल्या तरी जन्मामध्ये आपल्याला हे प्राप्त होईल अशा प्रकारचा विचार मनात येतो. बरं, ह्या सगळ्यासाठी संसारातलं सगळं सुख कमी करायचं आहे असं खरं म्हणजे काही भगवंतांनी सांगितलेलं नाही. त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती फक्त आपल्याला योग्य ती ठेवायला भगवंतांनी सांगितलं आहे. विषय सुखामध्ये रमू नकोस, त्या विषयांचं योग्य असणारा जो काही आवश्यक असणारी जी गोष्ट आहे ती जरूर घे. उपभोग किती घ्यायचा हे फक्त आपल्याला ठरवता आलं पाहिजे. या अशा प्रकारच्या साधनेकडे वळलेले जे साधक आहेत ते पुन्हा पुन्हा विषयांकडे जातात असं आपल्याला दिसतं. म्हणून हा प्रश्न खरं म्हणजे हे केलेला आहे. अर्जुनाच्या बाबतीत काही असं नाही आहे. अर्जुनाला एखादा मार्ग कळला, तो योग्य आहे असं त्याला समजलं तर तो पुन्हा काही अयोग्य मार्गाकडे जाण्याची खरं म्हणजे शक्यता नाही आहे. पण तुमच्या आमच्या दृष्टीनं विचार करता आपल्याला कितीही कळलेलं, पटलेलं, आवडलेलं, खात्रीचं असलं तरीसुद्धा विषयांची ओढ इतकी आहे की पुन्हा आपण त्या मार्गाला जाऊ शकतो. म्हणून निसंकोचपणानं अर्जुनाने हा प्रश्न विचारला आहे. आणि या तीनही म्हणजे खरं तर असं आहे ना की या तीनही श्लोकांमध्ये कधी कधी असं वाटतं की अतिशय महत्त्वाच्या विषयाला एखाद्या श्लोकामध्येच भगवंतानी वर्णन करावं आणि पुढे जावं. आणि हा तसा म्हटला तर अगदीच साधा प्रश्न आहे अर्जुनाला पडलेला. त्याला एवढे 3 श्लोक का बरं भगवंतानी खर्च केले तर तो प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही आहे. कायमस्वरूपी तुम्ही आम्ही सगळे जे साधक आहोत म्हणजे हजारो वर्षापूर्वी गीता व्यासांनी सांगितली तेव्हापासून का होईना आणि पुढे अनेक वर्ष हा सगळ्या साधकांना टोचणारा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नाला त्यांनी उत्तर हे केलं आहे, जास्त बळ दिलं आहे. तीनही काळ जाणणारा हा भगवंत आहे आणि त्यामुळे जे त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे ती भगवंत आपल्याला सांगणार आहे. तर भगवंत जे आपल्याला सांगणार आहे, उत्तर काय देणार आहे आपल्याला माहिती आहे की हे सगळं आपल्याला उपयोगी पडणार आहे पुढल्या जन्मात सुद्धा. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे त्रिकालावरती ज्याचा पूर्णपणानं अधिकार आहे असा भगवंत आपल्याला ही गोष्ट सांगणार आहे.
आता हे सगळं अर्जुन असं का म्हणतोय, भगवंतानीच मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं असा आग्रह अर्जुनाचा का आहे याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे. अनेक कारणं याबाबतीत पण आपल्याला सांगता येतील की इतका विश्वास भगवंतावरच का, किंवा तू सांगशील तेच मला पटेल असं का. तर यापूर्वीसुद्धा अर्जुनाने ज्या ज्या समस्या भगवंतासमोर मांडल्या त्या सगळ्या समस्या भगवंतानी दूर केलेल्या आहेत. म्हणजे अर्जुनाच्या मनस्थितीला अगदी योग्य मार्ग भगवंत देतो आहे असं अर्जुनाच्या पण लक्षात आलेलं आहे. आपल्याला गीतेची सुरुवात झाली, तो पहिला अध्याय माहिती आहे की अर्जुन युद्ध करायला तयार नाही आहे, हातातलं धनुष्य त्यांनी खाली ठेवलं आहे आणि मी युद्ध करणार नाही असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. त्याचं कारणही अगदी योग्य शब्दात त्यांनी सांगितलं की हे जे काही स्वजन माझ्यासमोर आहेत त्यांच्याशी युद्ध करावं असं मला वाटत नाही, त्यांना मारून मी राजा व्हावं, राज्य जिंकावं असं मला वाटत नाही. आणि ही जी समस्या आहे ही समस्या भगवंतानी जाणली आणि त्याला लगेच दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग म्हणजे ज्ञानाचा मार्ग सांगितला, ज्ञानाचा उपदेश केला. म्हणजे अर्जुनाचं जे विषाद झालेलं, दुःख दाटून आलेलं जे मन होतं त्या मनाला ज्ञानाच्या मार्गाने भगवंतानी स्थिर केलं, पुढलं ऐकून घ्यायला त्याला तयार केलं, समजून घेण्यासाठी त्या भूमिकेत त्याला आणलं. त्यामुळे अर्जुनाच्या समस्येला योग्य मार्ग देणारा भगवंत आहे हे पहिल्या 2 अध्यायातच आपल्या लक्षात केलं. नंतरसुद्धा आपण पाहिलं की कर्मयोग की संन्यास अशी समस्या अर्जुनापुढे आली आणि लगेचच अर्जुनाने भगवंताला तो प्रश्न विचारला. भगवंताने तुझ्यासाठी कर्मयोग असं लगेच उत्तर दिलं. त्याही वेळेला लक्षात येईल की कर्मयोगाशिवाय चित्ताची जी मशागत आहे ती होणार नाही. अर्जुन योद्धा आहे, त्या अर्जुनाच्या चित्ताची मशागत व्हायला कर्म करायला हवं आणि मग ते कर्मानी त्या मनाची मशागत झाली की मग त्याच्यात ज्ञानाचं बीज पेरता येईल हे भगवंतानी ओळखलं आणि तसा सल्ला अर्जुनाला दिला की दोन्ही मार्ग बरोबर आहेत पण तुझा मार्ग कर्माचा आहे असं सांगितलं. म्हणजे दुसऱ्या पण याच्यावर अर्जुनाची समस्या भगवंतानी दिलेलं त्याला चपखल उत्तर. आत्ताही आपल्या लक्षात येईल की योगाचा विषय झाला आहे. एवढ्या 32 श्लोकांमध्ये ध्यानाचा, योगाचा इतका सुंदर अभ्यास भगवंतानी तुमच्या माझ्याकडून आणि अर्जुनाकडून करून घेतला आहे. किती जय पराजय, सुख दुःख, थंड उष्ण याच्यामधला भेद पण या योग्याला कळत नाही म्हणजे तो मनावर घेत नाही. इतकंच काय तर शत्रू मित्र याही बाबतीमध्ये इतकंच काय, अहो सोनं आणि माती याच्यामध्येही समत्व बघणारा हा योगी, याच्याबद्दलचं सगळं वर्णन भगवंतानी केलं. आणि मग हे सगळं भगवंतानी वर्णन केल्यावर जेव्हा समत्व योग ऐकणाऱ्याला म्हणजे अर्जुनाला कळावा अशा उद्देशाने केलं आणि लगेचच अर्जुन मात्र म्हणाला की तू म्हणतोस ते ठीक आहे पण चंचल असणारं मन हे काही मान्य करायला तयार नाही, मला काही हे समत्व मान्य होणार नाही, म्हणजे मला आचरणात आणता येणार नाही असं प्रांजळपणानं अर्जुनाने कबूल केलं की. आणि त्याचं कारणही सांगितलं की चंचल मन आहे त्यामुळे मला हे जमणार नाही. त्यावर लगेच भगवंताने उत्तर दिलं की अभ्यास केला, वैराग्य धारण केलं की हे चंचल मन नक्कीच स्थिर होईल. आता ह्याही मुद्दा अर्जुनाला पटला आहे. त्यामुळे आपण जी समस्या काढावी त्या समस्येला भगवंत योग्य पद्धतीने उत्तर देतो याचे पुरावेच आपल्याजवळ आहेत, म्हणजे अर्जुनाजवळ पण आहेत. त्यामुळे आत्तासुद्धा ही समस्या अर्जुन जे परत परत म्हणतो की तूच माझी ही समस्या दूर करू शकशील, तूच माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील, तर याचं कारण काय तर तोच योग्य आहे, तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे, तोच आपल्याला योग्य तो सल्ला देईल. आणि खरं म्हणजे दुसरा अतिशय महत्त्वाची गोष्ट व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर कृष्णाचं सांगणं नुसतं अर्जुनाला पटतं आहे म्हणून त्यांनी कृष्णाला विचारायचं आहे असं काही नाही आहे. तर या शंकेचं उत्तर भगवंतच देऊ शकेल याची व्यावहारिक कारणंसुद्धा आपल्या लक्षात येईल. मनापासून अर्जुनाला असं का वाटतं आहे, कारण त्याचं असं आहे की आत्ता जी काही सिच्युएशन आहे ना, म्हणजे अर्जुन आणि भगवंत हे युद्धभूमीवर आहेत, मध्यावर्ती आहेत, दोन्हीकडलं सैन्य पाहत आहेत. आपल्याला माहिती आहे की जे काही म्हणजे इथे श्रीकृष्ण उवाच असं कुठेच गीतेत नाही आहे, भगवान उवाचच आहे. त्यामुळे भगवंतच सांगणार हे जरी कितीही खरं असलं तरी देखील
व्यावहारिक दृष्टीने पण काही कारणं अशी आपल्याला दिसतील. एकीकडे आपण म्हणतो आहे भगवंत ज्ञानी आहे, भगवंत म्हणजे अर्जुनाचा भगवंतावर अतिशय विश्वास आहे, त्यामुळे भगवंत जे काही सांगेल तो ते मान्य करेल, हे सगळं बरोबर आहे, त्याच्याबद्दल काहीच चूक नाही आहे. पण त्याशिवाय सुद्धा आपल्या लक्षात येईल की युद्धभूमीवरती सगळी मंडळी यांच्यापासून दूर आहेत. आता तिथे हीच दोघं जण म्हणजे सल्ला वगैरे काही असेल तर श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणी तिथे उपस्थितच नाही आहे. आता म्हणून भगवंताला विचारलं आहे असं नाही, भगवंताला का विचारलं आहे त्याची कारणं आपण पाहिलेली आहेत की अर्जुनाला खात्री आहे की तोच योग्य नाही. पण त्याबरोबर आपल्याला महाभारताच्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करायला हवा की आपल्या लक्षात असं येईल की श्रीकृष्णाखेरीज अन्य कोणीही विश्वासार्ह राहिलेलं नाही आहे. कोणाला विचारणार, ते लांब आहेत वगैरे सगळं जाऊ दे, पण असं कुणाला तरी आपल्या मनातलं काहीतरी विचारायला जावं अशी विश्वासार्हता सगळी मंडळी गमावून बसलेली आहे. ज्या भीष्माचार्यांबद्दल इतका आदर अंतःकरणात आहेत, सगळ्या ज्ञानी भीष्माचार्य असं त्यांचं आपण वर्णन करतो, परंतु त्यांच्या त्या प्रतिज्ञांच्या सगळ्या गोंधळामुळे अन्याय करणाऱ्या शत्रूच्या म्हणजे कौरवांच्या बाजूला त्यांना उभं राहायला लागलं आहे. त्यामुळे त्यांनाही सल्ला विचारता येत नाही, त्यांच्याशी पण काही आपल्या पडलेल्या समस्या त्यांना सांगता येत नाहीत. त्यांचंच अनुकरण द्रोणाचार्य करतायत, त्यामुळे द्रोणाचार्यांकडे पण जाता येत नाही आणि आपल्याला जे योग्य मार्गदर्शन व्हायला हवं आहे ते होईल याची खात्री देता येत नाही. धर्मराज युधिष्ठिरासारखा मोठा भाऊ, त्याच्याशी आपण या गोष्टी बोलू शकतो, विचारू शकतो, परंतु आत्ता जे काही प्रसंग आलेला आहे तो सगळा त्याच्याचमुळे आलेला आहे, त्यामुळे त्यालाही विचारता येत नाही. त्या विश्वासार्हता गमावून बसलेली सगळी मंडळी आहेत. एक विदूर होता की त्याला आपण विचारू शकू, पण हे जे सगळं अनुचित चाललेलं आहे, गैर चाललेलं आहे, ते त्याला मान्य नसल्यामुळे कौरवांच्या बाजूने युद्धाला उभं ठाकणं हे त्याला मान्य नव्हतं, म्हणून तो तीर्थयात्रेला निघून गेला आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला तसा विचार केला तर विश्वासार्हता असणाऱ्या कृष्णाखेरीज अन्य कोणी नाहीच आहे. आणि म्हणून सुद्धा भगवंताला अर्जुन अगदी काकुळतीला येऊन विचारतोय की असं काय होईल सांग. कोणीच नाही विश्वासू असं अर्जुनाच्या भोवताली आता सल्ला देणारं, आपल्या समस्या दूर करणारं, नेमकं मी काय करावं असं मार्गदर्शन कोणी करेल असं उरलेलं नाही आहे. थोडा आणखी वेगळ्या पद्धतीने विचार केला तर अवतार धारण करून आलेला भगवंत आहे. आपण भागवतामध्ये वगैरे कथा ऐकतो, नरनारायण ही पण जोडी श्रीकृष्ण अर्जुनाचीच आहे. अर्जुनाच्या रूपानं भगवान सगळ्या साधकांना या योगमार्गामध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तराकडे किंवा त्या प्रश्नांबद्दलच्या सगळ्या मनात येणारे जे विचार आहेत ते कळावेत या उद्देशानं अर्जुनाच्या तोंडी हा प्रश्न टाकलेला आहे. खरं तर दोघेही अवतार धारण केलेले आहेत, त्यामुळे दोघांच्या अवताराच्या कार्याचाच हा एक भाग आहे असं आपल्याला म्हणायला हवं की अर्जुनाचं अवतार कार्यच हे आहे की त्यांनी शिष्यत्व घ्यायचं आणि योग्य काय अयोग्य काय हे विचारायचं आणि भगवंतानी ते सांगायचं. अशाच पद्धतीनं अर्जुनाची सगळी कार्यप्रणाली आहे. प्रश्न विचारायचे, मनातले संदेह जो आहे तो दूर करण्यासाठी विचारायचे, श्रीकृष्णांनी सुद्धा त्या प्रश्नाला चपकल उत्तर द्यायचं, योग्य मार्गदर्शन करायचं, त्याचा अनुभव अर्जुनाने घेतलेलाच आहे. असं सगळं अवतार धारण केलेल्या या मंडळींनी करावं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असं भगवंतांनी सांगितलं आहे, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. आता 37, 38, 39 या 3 श्लोकांमध्ये अर्जुनाने किती सोपं करून सांगून टाकलेलं आहे. आता 40व्या प्रश्नापासून हा पूर्ण अध्याय संपेपर्यंत आपल्याला भगवंत उत्तर देणार आहे. या सगळ्या शुचीनाम श्रीमताम गेहे असं सगळं सांगून आपल्याला देणार आहे की हे सगळं कॅरी फॉरवर्ड होतं. अजिबात वेळ न दवडता आपण क्षण या योगाच्या ध्यानाच्या अभ्यासाकडे लावावा, विषयांकडे वळून बघू नये, इंद्रियांना मनाला चित्ताला ताब्यात घ्यावं, येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर कराव्यात, असा सगळा विचार आपल्याला पुन्हा करायला ते सांगणार आहेत. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हे सगळं करत असल्यामुळे साधकाच्या मनामध्ये एक आत्ता गीतेमध्ये वर्णन न केलेला पण विचारात घेण्यासारखा प्रश्न असतो की एवढं सगळं करूनसुद्धा जर
त्याच्या जीवनामध्ये काही कष्टदायक काही दुःखदायक प्रसंग आला तर साधनेमध्ये खंड पडतो. तोही खंड साधनेत पडता कामा नाही, हा पण विचार अर्जुनाला आत्ता भगवंत सांगणार आहे. का पडता कामा नये, तर या जीवनामध्ये येणारी जी सुखदुःख आहेत ती आत्ता करत असलेल्या कर्माची नाहीच आहेत. होऊन गेलेल्या जन्मामधलं जे काही आपलं प्राक्तन आहे त्याच्यावरती आत्ताचा आपला जन्म आहे. त्यामुळे या जन्मामध्ये जे काही साधनेत खंड पडणाऱ्या दुःख देणाऱ्या गोष्टी काही घडतात आणि म्हणून साधनेत खंड पडतो, अशी जी तक्रार साधकाच्या मनामध्ये येत असेल तर तेही बाजूला करून टाकायचं आहे. कारण आत्ताच्या जीवनामध्ये येणारी जी दुःख आहेत ती आपल्या आधीच्या जन्मामध्ये आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ आहे आणि त्यामुळे त्याला सामोरं जाणं, तिथे विचलित न होता मार्गस्थ होणं हे पण आपल्याला करायचं आहे. असा सगळा विचार आता भगवंत आपल्याला सांगणार आहे. ते आपण 40व्या श्लोकापासून अभ्यासणार आहोत. आज फक्त अर्जुनाच्या प्रश्नांचाच आपल्याला अभ्यास करायचा होता. 3 प्रश्न आपण अभ्यासले. आपल्याला सगळ्यांना उत्कंठा लागली आहे की आता खरंच काय सांगणार आहे भगवंत. तर भगवंत काय सांगणार आहे ते आपण पुढल्या गुरुवारी ऐकूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.